नमस्कार. साहित्य संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोष्ट छोटी गगना एवढी या सिरीजमध्ये आपण पुन्हा एकदा भेटतोय. पुढच्या कथेमध्ये एक व्यावसायिक रस्त्यावरनं जात होता. गाडी थांबली. तो काही कामासाठी खाली उतरला आणि त्याने बघितलं की एक तेजस्वी बुद्धिमान दिसतोय पण भिकारी आहे. अंगावरती फाटलेले कपडे आहेत. अंघोळ खूप दिवसापासून केलेली नाही आहे. अशा व्यक्ती रस्त्यावरती भीक मागत बसलेला आहे. ही व्यक्ती त्याच्याकडे जाते की ह्याला काहीतरी द्यावं, ह्याला काहीतरी दान द्यावं, ह्याला काहीतरी पैसे द्यावे जेणेकरून ह्याला जेवण मिळेल. पैसे जसेही त्याच्या पुढे करतात त्यावेळेला तो हात जोडतो आणि सांगतो की नको, मला पैसे नको आहेत, मला छोटंसं तरी काम द्या सर, कारण मी भिकारी नाही आहे, मी खूप चांगला उच्च विद्या विभूषित आहे, पण माझ्या कंपनीचं दिवाळा निघाल्यामुळे मी रस्त्यावरती आलेलो आहे. ती व्यक्ती बघते की ठीक आहे, चला आपल्याकडे एवढे लोक कामाला आहेत तर एकाला आणखी एकाला त्याच्यामध्ये टाकूया. ह्याला काम दिलं जातं. दुसऱ्या दिवशी हा कामावरती रुजू होतो. कपडे बऱ्यापैकी घेतले जातात आणि ह्याने आपल्या कामाला सुरुवात केलेली असते. प्रचंड काम करतो, प्रचंड मेहनत करतो, आपल्या बुद्धीचा पुरेपूर वापर करतो आणि एक 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 पायरी चढत चढत प्रमोशन घेत 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 ही व्यक्ती मॅनेजर पदापर्यंत पोहोचते. एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर पोहोचल्यामुळे ह्याच्या जीवनामध्ये खूप फरक पडलेला असतो. याच्या राहणीमानामध्ये खूप फरक पडलेला असतो. ह्याचं आयुष्य अत्यंत सुंदर झालेलं असतं, पण लॅविश आयुष्य जगत असतो. मग अशा वेळेला कोणाच्या तरी पोटात दुखायला सुरुवात होतेच. मग त्याचे जे प्रतिस्पर्धी होते त्याच कंपनीतले, त्यांना मात्र ह्याची प्रगती बघवेनशी झाली की एक भिकारी जो रस्त्यावरती होता आज तो आमच्यावरती येऊन मॅनेजर बनला आहे. मग ह्याचं काहीतरी केलं पाहिजे, ह्याला कुठंतरी अडकाठी घातली पाहिजे, ह्याच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण केली पाहिजे की जेणेकरून हा पुढे जाणार नाही. आणि मग मालकाचे कान भरायला सुरुवात केली जाते की ह्याच्या बॅगेमध्ये अशा काही प्रकारच्या वस्तू आहेत की ज्याच्यावरनं आम्हाला वाटतंय 100% की हा आपल्या कंपनीची काही गुपितं हा दुसऱ्या कंपनीला विकतोय. मग कशावरनं तर सतत ह्याच्या हातामध्ये एक बॅग असते जी बॅग तो कधीच उघडत नाही. शेवटी सगळ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर मालकाचाही नाईलाज होतो आणि मग मालक त्याला म्हणतो की तू माझ्या केबिनमध्ये ये. मॅनेजर मालकाच्या केबिनमध्ये जातो, आदवीने उभा राहतो आणि बोलतो मालक झालं काय नक्की मला सांगा. ते म्हणतात की सगळ्यांची अशी तक्रार आहे, मला खात्री आहे की तू असं काहीही करणार नाहीस, पण सगळ्यांची तक्रार आहे की तू आपल्या कंपनीची गुपितं दुसऱ्या कंपनीला विकतोयस आणि म्हणून मला तुझ्याकडनं खात्री करून घ्यायची. तो म्हणाला की मालक तुम्ही मला अन्नापाण्याला लावलं आहे, माझं आयुष्य सुधारलं आहे, मग मी कशाला तशी बेईमानी करेल. त्यावेळेला मालक म्हणतात की मला हे मान्य आहे, पण तरीसुद्धा सगळ्यांचं म्हणणं आहे की ती सगळी गुपितं तुझ्या बॅगेमध्ये आहेत की जी बॅग तू कधीच उघडत नाहीस पण सतत घेऊन फिरतोस. तुला ती बॅग उघडावी लागेल. तो म्हणाला की नाही, मी ती बॅग उघडणार नाही. मग मालक म्हणाला मग ह्याचा अर्थ तू त्यांच्या म्हणण्याला पुष्टी देतोयस, त्यांचं म्हणणं खरं ठरवतोयस. शेवटी नाईलाजाने तो मॅनेजर ती बॅग उघडतो आणि मालकाचे डोळे पाणावतात, कारण त्या बॅगेमध्ये तेच कपडे असतात जे कपडे तो नोकरीला लागायच्या अगोदर घालत असतो. तुटलेली चप्पल, फाटलेला शर्ट, एकदम उसवलेली पॅन्ट. मालकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याला सांगतात की मी तुझ्या सचोटीवरती शंका घेतली, त्याबद्दल मला मनपूर्वक माफ कर, पण खरं सांग तू हे सगळं का घेऊन फिरतोयस? आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही आहे, मग तू ह्या जुन्या वस्तू का घेऊन फिरतोय? त्यावेळेला तो अत्यंत नम्रपणे मालकाला सांगतो की मालक तुम्ही मला रस्त्यावरनं आणून एका खूप चांगलं आयुष्य दिलंस, पण मला हे विसरता कामा नये की मी एका काळी रस्त्यावर होतो आणि म्हणून मी हे सतत सोबत ठेवतो जेणेकरून मी तुमच्या बाबतीत जास्तीत जास्त प्रामाणिक राहू शकेन. आपल्या अडचणीच्या काळात कामी आलेल्या माणसाचे उपकार की ते आपण ठेवायलाच हवेत, मानायलाच हवेत. आपण त्याचे उपकार विसरता कामा नये. एवढं जरी आपण या कथेतनं शिकलो तरी मला वाटतं आपलं आयुष्य सार्थकी लागेल. गोष्ट एवढीच होती. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी आपण भेटतो याच पर्वामध्ये. तोपर्यंत नमस्कार.